सो आपल्या सगळ्यांचाच फेवरेट आयटम मच्छीमधला ते म्हणजे कोळंबी. सो आज घरी कोळंबी भाताचा प्लॅन होता आहे. नॉर्मली कोळंबी बिर्याणी म्हणतात काही जणं, पण आम्ही कोळंबी भातच म्हणतो. सो काहीतरी वेगळं म्हणून आई म्हणाली की आज बापू कोळंबी भात कर म्हणून. सो आज त्याचा प्लॅन झालेला आहे. आणि फ्रीजमधून कोळंबी काढली तर आमच्या पिलकुटचं बघू शकता, ते पण सेम माझ्यासारखं आहे. मच्छीचं खूप हावरं आहे. सो त्याला खूप मच्छी लागते खायला. सो चला, कोळंबी भाताची तर सगळी तयारी झालेली आहे. तोपर्यंत तुम्हाला असं खूप इंटरेस्टिंग असं काहीतरी मी दाखवते आहे, ते म्हणजे आमच्या अलिबागच्या घरची नर्सरी. तुम्ही या आधीच्या व्लॉग्समध्ये रोह्याच्या आमच्या घराची नर्सरी पाहिली होती. तिथे खूप म्हणजे स्पेस होता, त्यामुळे मग तेवढे प्लांटसुद्धा लावलेले. पण इकडे इतका स्पेस नाही आहे, त्यामुळे जितकं अरेंज होईल तेवढंच. आणि आत्ता शिफ्ट झालो आहे, त्यामुळे काय आणखीन एवढं जमलं नाही आहे सगळं अरेंज करायला. वेळ पण नाही मिळत आहे सगळं एकदम करण्यासाठी. सो हळूहळू माझे या रिगार्डिंग पण व्लॉग येत राहतील, माझ्या नर्सरी रिगार्डिंग्स वगैरे. आणि मला खूप वेळ आहे नर्सरी, प्लांट्स, ॲनिमल्स, डेकोरेशन या गोष्टींचा मला खूप जास्त वेळ आहे. एकदम वेडी आहे मी या गोष्टीमध्ये. सो हे बाबा म्हणजे मला असं वाटतं बाकीच्या ठिकाणी टाईम वेस्ट करण्यापेक्षा हे आपलं बेस्ट आहे. सो ही आमची नर्सरी आहे आणि हे आमचं पिलकुट. आईने नाव ठेवलं त्याला चुटूक. तर ते चुटूकला मी बाव दिला नाही आहे, तर ते रागावून सोफ्यावर जाऊन बसलेलं आहे आणि पप्पा त्याला चिडवत आहेत. सो आपला कोळंबी भातसुद्धा रेडी होत आलेला आहे. आणि मला एकतर ते कलर वगैरे कोणता असं काही ते आवडत नाही. मला ओरिजिनल फ्लेवर चांगला लागतो, कारण कलर वगैरे टाकल्यानंतर थोडी टेस्ट पण चेंज होते, त्यामुळे मी तसलं काही नाही टाकत. आणि फायनली आपला कोळंबी भात रेडी झालेला आहे. आणि मला तर खूप जास्तच भूक लागलेली आहे, जस्ट बिकॉज त्याची कन्सिस्टन्सी बघून. सो खूप जास्त भूक लागलेली आहे. मी जाते जेवायला, तुम्हीसुद्धा सगळेजण या. आणि आता असे काय माझे रोजचे बाऊवाले व्लॉग्स दिसणारच आहेत. सो या जेवायला.